नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पूर्व मोसमी पावसाने 450 हेक्टरवरील पिके बाधित. सांगली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात वादळी वारे, गारपीट व पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. बागायती पिके व फळबागांना याचा फटका बसला. कृषी विभागाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. जिल्ह्यात 478 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. कृषी विभागाने तयार केलेल्या नजर अंदाज अहवालातून स्पष्ट केलं आहे. या बाधित पिकांचे लवकरच पंचनामे केले जातील अशी माहिती कृषी विभागाने दिली. जिल्ह्यात वादळी वारे, गारपीट आणि पूर्व मोसमी पाऊस झाला. वाळवा, मिरज, तासगाव, शिराळा आणि विटा या तालुक्यातील 37 गावातील 896 शेतकऱ्यांचे बागायती पिकाचे 327 तर फळबागांचे 151 असे एकूण 478 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यामध्ये सर्वाधिक नुकसान तासगाव तालुक्यातील आहे. तासगाव तालुक्यातील 7 गावातील 663 शेतकऱ्यांचे 369 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, केळी यासह अन्य फळपिकांचे नुकसान झाले. विभागाने 1 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत महिन्यात झालेल्या नुकसानीचा नजर अंदाज अहवाल तयार केला. या अहवालात नुकसानीचे चित्र स्पष्ट केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.